श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. पैशाची अडचण आहे, घरात सतत भांडणं होतात, कामात यश मिळत नाही, नकारात्मक ऊर्जा दूर करायची आहे, मन शांत राहत नाही, ज्यांना कोणी समजत नाही आहे त्यांनी हे ऐका. देव तुमची परीक्षा घेत आहे. हार मानू नका, तुमच्या अश्रूंना उत्तर मिळेल. एक दिवस सर्व ठीक होईल, विश्वास ठेवा. चांगले दिवस येतील. याआधी मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख नाहीसे करा आणि तुमच्या घरात आनंद व आनंदच द्या. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवला तरी चालेल, पण त्याला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. म्हणूनच 1000 तांदळांपेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. शत्रू बनण्यासाठी भांडणच करणे गरजेचं नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील. मैत्री ही देवाची सर्वात सुंदर देणगी आहे आणि ती देणगी तू आहेस माझ्यासाठी. तुझ्या हास्यात एक जादू आहे, जी दुःखालाही हसवते, हळूच गुपचूपपणे. परिचयातून जुळते ती मैत्री, विश्वासाने जपते ती मैत्री, सुखात साथ मागते ती मैत्री आणि दुःखात साथ देते ती मैत्री. चुकांवर रागावते ती मैत्री, यशावर सुखावते ती मैत्री, पापण्यांतील अश्रूंना गोठावते ती मैत्री, डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो, तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले असते. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल ना, तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. कोणाला किती वेळ द्यायचं हे ठरवा. कारण कधीकधी तुम्ही अशा व्यक्तींच्या मागे जास्त वेळ घालवता ज्यांना तुमची किंमतच नसते आणि आपल्या व्यक्तींना वेळ देत नाही. त्यामुळे आपण आपल्याच माणसांपासून दुरावतो. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेले नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो. लवकर राग येणारी माणसे मनाने खूप चांगली असतात, कारण त्यांना आपल्या फिलिंग्स लपवता येत नाही. जे काही असेल ते तोंडावर बोलतात. जसा श्वास हा जीवन जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाची जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमच्या वाणी, विचार आणि आचाराने जोडलेली असतील ते सदैव तुमच्या पाठीशी उभी राहतील. त्यामुळे तुमचे विचार चांगले ठेवा. या जगात सुंदर काय असेल तर ते माणसाशी असलेले माणुसकीचं सुंदर नातं. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक द्या, त्याबरोबर हाईपसुद्धा करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमचंसुद्धा नाम जप होईल आणि तुमच्या पण पदरी थोडंसं पूर्ण पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.